ठिकाणी गर्व झालेलं त्या ठिकाणी मुनीवर भ्रमंती करत करत कैलासापर्यंत त्या ठिकाणी जात आहे. श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे, नारायण नारायण हरे हरे, नारायण नारायण हरे हरे, श्रीमन्नारायण नारायण हरे हरे. मुनीवर त्या ठिकाणी कैलासात जातात. जय भोले शंकरांना विनवणी करतात आणि सांगतात, भोलेनाथ अहो मी काम मोह माया सगळं सगळं त्या ठिकाणी जिंकलेलो आहे. मला कोणत्याही स्त्रीचा मोह होत नाही असा त्या ठिकाणी मला वर प्राप्त झालेला आहे. त्या ठिकाणी शंकरजी म्हणतात, मुनीवर अहो हे मला सांगितलं पण विष्णुदेवांना मात्र सांगू नका. मग मुनीवर म्हणतात, मी कशाला विष्णुदेवांना सांगू. असं करत पुन्हा त्या ठिकाणी भ्रमंतीला करतायत. पण मुनिवरांना काही त्या ठिकाणी राहत नाही. ते सरळ कैलासाहून त्या ठिकाणी विष्णूजींकडे त्या ठिकाणी जात आहेत. विष्णू त्या ठिकाणी विराजमान झाले. विष्णूकडे त्या ठिकाणी मुनीवर पोहोचतात. पुन्हा जे शंकर भगवानांना सांगितले ते सांगतात, मी काम जिंकला, मी मोह जिंकला, मी माया जिंकली, मला कोणत्याही स्त्रीचा मोह होत नाही असं त्या ठिकाणी विष्णूजींना सांगतात. विष्णू म्हणतात, बर जावा तुम्ही. मग त्या ठिकाणी मुनीवर जातात. मग त्या ठिकाणी विष्णू म्हणतात, त्या मुनीवराचा त्या ठिकाणी अहंकार मोडला पाहिजे. मग विष्णूजी काय करतात, एक मायावी नगर तयार करतात. एक मायावी त्या ठिकाणी राजकन्या तयार होते. राजा पण त्या ठिकाणी मायावीच असतो. सगळं नगर त्या ठिकाणी मायावी होते. ते मायावी नगरात राजा त्या नगरात आहे. मायावी नगराची ती सुंदर राजकुमारी पण त्या ठिकाणी आहे. आणि मुनीवर फिरत फिरत मुनीवर त्या ठिकाणी मायावी नगरीत जात आहेत. त्या राजाजींना नमस्कार करतायत. दोघांचाही त्या ठिकाणी नमस्कार चमत्कार होतो. आणि मग म्हणतात, तो राजा म्हणतो, बरं झालं मुनीवर, अहो सकाळपासून तुमचीच आठवण काढत होतो. बरं झालं त्या ठिकाणी तुम्ही आलात. अहो काय आठवण झाली माझी. आणि मग काय काम आहे माझ्याकडे. अहो मुनीवर, अहो कन्याचं स्वयंवर आहे, तिच्यासाठी चांगला उपवर पण शोधायचा आहे. पण तुम्ही तिची कुंडली हात पाहाल का नाही पाहणार. बोलवा की तुमच्या कन्येला. असं म्हणत म्हणत त्या ठिकाणी मग राजकन्या त्या ठिकाणी ती मुनीवर हात धरतात. आणि त्या ठिकाणी दोघं हात सोडून एकमेकांकडेच त्या ठिकाणी पाहतायत. मग ती कन्या म्हणते, अहो मुनीवर हात पाहताय ना माझा. हो 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 हो. मुनीवर ध्यानात येतात. म्हणतात, हो हात पाहतो. आणि पुन्हा एकदा हात पाहून ते भविष्य वर्तुळ लागतात. अगं कन्या, योग्य वर्तुळ मिळेल. तिने लोकात भ्रमण करणारा असा योग्य पती तुला मिळणार आहे असं म्हणून त्या ठिकाणी मुलं पुन्हा तिच्याकडे एकटक एकटक पाहत परत त्या ठिकाणी निघून जातात. आणि मुनिवरांना त्या स्त्रीवरती मोठं प्रेम बसलेलं असतं. मग काय करावं सुचत नाही. मग मुनीवर शिवजींकडे जातात. शिवशंकराकडे त्या मुनीवर जातात. आणि मग मुनीवर भोलेनाथांना म्हणतात, हे भोलेनाथ, माझं एक छोटंसं काम करा. भोलेनाथ म्हणतात, काय काम करू मी आणि काय तुमचं काम आहे माझ्याकडे. अहो भोलेनाथजी, मला त्या विष्णूचं सुंदर रूप तुम्ही द्या. अहो कशासाठी रूप पाहिजे तुम्हाला. तुम्ही तर काम त्या ठिकाणी हे झालेले, मग कशासाठी तुम्हाला रूप पाहिजे. नाही भोलेनाथ, तेवढं माझं काम आहे का. आणि मला त्या विष्णूचं रूप द्या. तथास्तु शंकरजी म्हणतात. आणि मग पुन्हा त्या ठिकाणी ते आपले मार्ग बसवतात. इकडे स्वयंवराची तयारी त्या ठिकाणी झालेली असते. राजा स्वयंवरासाठी त्या ठिकाणी राज्यसभा त्या ठिकाणी भरतोय. सगळीकडनं त्या ठिकाणी आसनं मांडली जात आहेत. स्वतः तो मायावी नगरीचा राजा एक एक आसन त्या ठिकाणी मांडतोय. स्वयंवरासाठी ती नगरी सज्ज झालेली आहे. एक एक राजकुमार त्या ठिकाणी स्वयंवरासाठी येतोय. सुंदर सुंदर राजकुमार त्या ठिकाणी येतात. पहिला राजकुमार, या या राजकुमार, बसा 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 बसा.
राजाजी त्यांना त्या ठिकाणी बसायला सांगतोय. शिवगण सुद्धा त्या ठिकाणी स्वयंवरासाठी येत आहेत. 2 शिवगण आलेले आहेत. ते 2 शिवगण सुद्धा त्या ठिकाणी बसले. स्वतः मुनीवर या मुनीवर आपण सुद्धा आलात. नंतर विष्णू सुद्धा त्या ठिकाणी राजकुमाराचं रूप घेऊन त्या ठिकाणी आलेला असतो. सगळी स्वयंवराची तयारी होते आणि मग राजाजी कन्याला त्या ठिकाणी बोलवतात. कुमारी अहो या, सगळी तयारी झाली. वरमाला घेऊन त्या ठिकाणी राजकुमारी जाते. एक वर शोधते. पाहते अरे काय हा प्रश्न लावलेला असा हा शिव नको मला. दुसऱ्या वराकडे जाते. हा तर त्याचाच भाऊ. तिसऱ्या वराकडे जातात. त्या ठिकाणी मुनीवर बसले असतात. अरे दिखने में अति सुंदर लेकिन चेहरे में बंदर. नको 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 मला हाही वर नको. त्या ठिकाणी चौथ्या कुमाराकडे जातात. अरे हा तर चांगला दिसतोय पण रंगानं मात्र सावळा आहे. हा पण मला नको. पुन्हा मग त्या ठिकाणी विष्णूचं रूप घेतले राजकुमाराकडे जातात. हा जरा मला योग्य वाटतोय. त्याच्या भोवती एक प्रदक्षिणा पाहते फिरून. खरंच हा योग्य आहे का माझ्यासाठी? सर्वांग सुंदर आहे का? इकडे तिकडे पाहते आणि तिला खरंच तो मनाला भावतो. अतिशय सुंदर त्या ठिकाणी राजकुमार होतो. वरमाला ती त्यालाच घालते. इकडे मात्र मुनीवरांचा राग क्रोधा नाही होतो. अहो शिवजींनी मला विष्णू स्वरूप दिलेलं असतं आणि ही कन्या राजकुमाराला वरमाला येते. मात्र हे शिवगण असतात. म्हणतात अहो मुनीवर तुमचा चेहरा तुम्ही आरशात पाहिलाय का? अहो तुमचा तो सर्वांग सुंदर चेहरा पण पहा आरशात. अहो वानराचं रूप तुम्हाला त्या विष्णूने जी दिले. हसतायत ते शिवगण तिला. नारद मुनींना राग येतो आणि शाप देतात ते. पहा शिवगण तुम्हाला शाप देतो. पुढील जन्मात तुम्ही राक्षस व्हा. आणि खरंच पुढील जन्मात एक रावण आणि एक विभीषण त्या ठिकाणी होतो. या ठिकाणी आजची कथा पूर्ण करते. आजचा राजगुरु आणि या कमलादेवी माते की जय. कमलादेवी माते की जय. कमलादेवी माते की जय. धन्यवाद. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट देखील करा. आणि हो, बेल आयकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळवा.